नमस्कार, मी खानदेशीमध्ये मनपूर्वक स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. सकाळची सुंदर सुरुवात तुमच्यासोबत देवपूजेने मी इथे करत आहे. आजचा लॉग खूप दिवसांपूर्वीच मी तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण मध्यंतरी खूप पाऊस होता पुण्यामध्ये आणि त्यामुळे करंट इश्यू वगैरे चालू होते आणि त्यामुळे आजच्या लॉगला थोडासा लेट झाला आहे तुमच्यापर्यंत शेअर करायला. मला मागच्या गेल्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्ही किचनमध्ये एक नवीन छोटासा मी बदल केला आहे आणि तो तुमच्या लक्षातही आला असेल, तर त्याचा आज मी तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे तुम्हाला आजचा लॉग नक्की आवडेल आणि तुम्ही पूर्ण बघा. खरं सांगायचं तर प्रत्येक होममेकरची सकाळची सुरुवात ही सगळ्यांच्या अगोदर होते, नाही का? आपण जर उशिरा उठलो ना तर मग सगळ्यांचीच कामे थांबतील. तर आता इथे मी माझ्या मुलीसाठी लंच बॉक्स बनवला होता आणि तोच मी पॅक करत होते. सकाळी उठलो की आज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडतो का? मुलांना शक्यतोवर आलूची भाजी आणि भेंडीची भाजी, मला तर वाटतं या 2च भाज्या जास्त आवडतात. माझ्या मुलीचंही तसंच आहे, तिला भेंडीची भाजी खूप आवडते. तसं तर मी आदल्या दिवशीच थोडं डे प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं, पण तरी कुठेतरी धावपळ थोडीफार आपली ही होतच असते. मुलीला शाळेत पाठवल्यानंतर इथे आमचा फास्ट होता आणि त्यासाठी मी साबुदाणा भिजू घातला होता. तर आता वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होती. टेक्निशियन आता आपल्या दारात येऊन उभा होता. खरं सांगायचं तर ह्या दिवसाची मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होती. आज किचनमध्ये बसणार आहे नवीन असा गॅस स्टोव. तर इथे मी स्विच केला आहे एलिकाचा 4 बर्नर ऑटो इग्निशन गॅस स्टोव. टफन ग्लास टॉप आहे. तर मी गॅस स्टोव का चेंज केला हेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. गॅस स्टोव फिटिंग झाल्यानंतर किती सुंदर दिसते बघा. किचनचा पूर्ण लुकच चेंज होऊन गेला होता. आता यावर स्वयंपाक करायला मला अजूनच मज्जा येणार आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक होममेकरसाठी घरात नवीन वस्तू आली की मग ती वस्तू छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, पण त्याचा आनंद आपल्याला काही वेगळाच असतो. प्रत्येक लेडीजला घर सजवायला, सुंदर ठेवायला, स्वच्छ ठेवायला आवडतं, नाही का? आता इथे मी जो गॅस स्टोव फिटिंग झाला होता तर तो वर्क कसा होतो ते बघत होते. सकाळचे आता 10:30 वाजले होते आणि माझे निम्म्याहून कामे संपली होती. रात्री टोमॅटो आणले होते आणि ते वॉश करायचे राहून गेले होते. ते काम आता मी इथे संपवलं. त्यानंतर आता स्टोव फिटिंग झाला होता तर म्हटलं चला त्याची पूजा करून घेते. घरात कोणती नवीन वस्तू आली की तिची पूजा करून शुभ सुरुवात मी करत असते. तसं तर सगळेच ही गोष्ट करतच असतात. यामुळे आपल्याला वस्तूबद्दल एक कृतज्ञता व्यक्त होते आणि जिव्हाळा निर्माण होतो वस्तूबद्दल. तर आता इथे नवीन स्टोवची मी पूजा करून घेते आणि मग त्यानंतर शुभ सुरुवात म्हणून त्यावर दूध ओतू घालणार आहे. तर जुना स्टोव मी जवळजवळ 10 वर्षापूर्वी घेतला होता आणि तो खरंच आता खूप खराब झाला होता. तोही आता म्हणायला लागला होता की मला रिटायर करा असं. आणि त्यामुळेच मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये जुन्या स्टोवचा लुक नाही दाखवला. आता इथे आपलं दूध ओतू घालून झालं होतं. या शेगडीवर बनणारा प्रत्येक पदार्थ हा छान बनो, घरचा स्वाद असो त्याला नेहमी, हीच इच्छा. आणि व्हिडिओच्या मार्फत का होईना मी बनवलेला पदार्थ तुम्हाला आवडो. तर आता इथे दूध ओतू घालणं झालं होतं. तर घरची सकाळची कामं आवरल्यानंतर मी 10:30 ते 11 वाजता एक चहा बनवत असते माझ्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी. तर हे बघा असा काहीसा लूक झाला होता आणि त्यामुळेच मी या स्टोवला रिटायर केला आहे. आता बिचाऱ्याला बाय बाय करण्याची वेळ आली होती.
वस्तू जुन्या झाल्या तरी त्यांच्यासोबत आपलं एक नातं असं तयार होऊन जातं. तर आता इथे माझा चहा रेडी आहे. तर आजच्या लॉगमध्ये जो नवीन गॅस स्टोव्ह मी स्विच केला तोच तुम्हाला दाखवायचा होता खरं तर. आता तुम्ही पण माझी एक फॅमिली झाली आहात, त्यामुळे मी छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत चला. चला तर मग भेटूया आता लवकरच पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.